आमच्या आजोबाकडे एवढं शेत होतं लहान लेकराचं शेत आम्ही सोडलो त्याला म्हातार होऊन येत होतं फिरून फिरून एवढं शेत होतं. असलं सांगायचं नको किरकोळ. माझा ऐक, आमच्या आज्याकडे एवढा मोठा भाला होता. केवढा मोठा भाला होता? उदगीरची चांदणी लातूरला आणि लातूरची चांदणी उदगीरला करतो ते म्हणलं आवाळातली. आणि एवढा मोठा भाला कुठे होतं ते? तुझ्या आजी शेतात. ह्याला काय झाले म्हणा आपण एवढा हसला आणि हे काय असं थांबले उदास? ह्याला काय मारले का कुणी? काय की बाबा विचारावर काय झालंय? मला काहीच झालं नाही. तुम्ही बकळ बाबाचं कौतुक चांगलं लाव, पण आमचे बाबा आता सध्या बसू पडल्यात. त्यांचे गुडघे दुखल्यात. त्यांना जर कुठे न्यायचं म्हणलं की धरून न्यावं लागलेले, बसवायचं म्हणले की धरून बसवावं लागलेले. आता बक्कळ बी दवाखाने करून बघितलो, कुठंच इलाज होणार गेलाय. का तर करते माणूस. आणि मला घरामध्ये त्यांनीच लाड करणारी होती आणि माझं मन आता कुठंच लागणार गेले. भारी हॉस्पिटलमध्ये दाखवलो, चांगलं मेडिकल आणलो, गोळ्या आणलो, सगळं काही केलो, पण काहीच होणार गेले. माझं मनच लागणार गेले का. अरे ठाण्यातील वागळे स्टेटला दाखवलास का तू? नाही. अरे मग तू तिथे एकदा तुझ्या बाबाला घेऊन जा. आमच्या शेजाऱ्याला बी असाच प्रॉब्लेम होता, त्याने टणटणी झाले तिथे दाखवून. आता जातो पर तिथं कसं आहे मला सांग तर. सांगतो की ऐक. ठाणे इथं एक मुंबई पेन क्लिनिक म्हणून आहे. तिथं ऑपरेशन किंवा सर्जरी करायची गरज नाही. एका इंजेक्शननं पूर्ण त्रास कमी होतोय गुडघ्याचा. आणि तिथं फक्त त्या इंजेक्शन मुळेच 15,000 ते 20,000 पेशंट बरे झालेत, ते पण फक्त प्लाझ्मा आणि लेझर ट्रीटमेंटनं. आता लवकरात लवकर मुंबई पेन क्लिनिकला भेट दे. तुझ्या बाबाला घेऊन जा. तुझे बाबा लवकरात लवकर बरे होतील. तुला सांगतो माझे बाबा जर बरे झाले तर लय उपकार होतील त्या मुंबई पेन क्लिनिकचे. अरे तू 100% माझ्यावर विश्वास ठेवून तिथे घेऊन जा. 100% बरे होतात. तर पब्लिक तुम्हाला बी सांगतो, तुमचे जर बाबा आजारी असतील तर मुंबई पेन क्लिनिकला तुम्ही घेऊन जावा. नक्की तुम्हाला तिथं 1 नंबर मध्ये उपचार होतील आणि तुमचे बाबा बरे होतील. धन्यवाद.